नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रितेश मस्करे, विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर, वर्धा जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आहे धोत्रा चौरस्ता या गावामध्ये, तालुका वर्धा, जिल्हा वर्धा, सचिन भाऊ पोहणे यांच्या शेतामध्ये। ठीक आहे, नमस्कार सचिन भाऊ। आपल्या शेतामध्ये जे लागलेले सोयाबीन आहे कुठला सचिन भाऊ? हे विगोर कंपनीचं 7007 ही व्हेरायटी असून मी यावर्षी पहिल्यांदाच या व्हेरायटीची लागवड केली आहे। जसं मागील 2 वर्षापासून माझ्या शेतामध्ये मी जे सोयाबीन पेरलं होतं त्याचं उत्पादन तर काहीच नव्हतं आलं। मागच्या वर्षी पण आम्ही जनावरांनाच चारलं, पण यावर्षी तुम्ही पाहू शकता। मी हे मला या कंपनीबद्दल किंवा व्हेरायटीबद्दल माहिती नव्हती, तरी पण जे आमचे कृषी सेवा केंद्र वाले दुकानदार आहे, अलीपूरचे बलदेव कृषी सेवा केंद्र, त्यांनी स्वतः सजेस्ट करून एक बॅग मला पेरायला लागली। जसं आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये शेंगाची संख्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंगाला बुरा आहे। जे विदाऊट बुरेवाले सोयाबीन आहे यावर्षी सगळे पिवळे आले, येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे त्याच्यावर। पण या माझ्या प्लॉटमध्ये मेंटेनन्स कुठलंच नाही, फक्त मी एकच स्प्रे घेतला आहे, तरी पण याच्यावर कुठलंच एक पण झाड असं पिवळं किंवा येलो मोझॅक व्हायरसवालं आहे नाही। थोडा आता अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, पण त्याचा उत्पादनावर काही परिणाम होणार नाही, कारण का आता 90% माझं सोयाबीन परिपक्व झालं आहे, तर इथून 20-25 दिवसात काढणीला आहे। त्याच्यामुळं चांगलं उत्पादन देईल अशी आशा आहे, कारण का शेंगा भरपूर आहे माझ्या सोयाबीनला। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता या व्हरायटीचं जे आहे खोड बघू शकता, आणि याची सोटमूळ जे बघू शकता, तर याच्यावर तुम्ही नायट्रोजनच्या गाठी बघू शकता। ही जी व्हरायटी आहे विगोर 7007, अति पावसामध्ये पण तग धरून राहते आणि कमी पावसात पण हे उत्पन्न देऊन जाते। सांगायचं झालं तर हिच्यामध्ये 3 दाण्याचं शेंगीचं प्रमाण जे आहे हे जवळपास 90% आहे, आणि शेंगा तुम्ही पाहू शकता जवळपास एका झाडाला 100+ शेंगा आहे, आणि येलो मोझॅक रेजिस्टन्स ही व्हरायटी आहे, पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे, तुम्ही बघू शकता। ही आहे विगोर या कंपनीची रिसर्च सोयाबीन विगोर 7007। पुढल्या वर्षी शेतकऱ्यांनी या व्हरायटीची पेरणी करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी जरूर लावायला पाहिजे, कारण का याच्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार। तर जसं माझ्या एरियामध्ये सगळे सोयाबीन गेले आहे, हो, पण आमचा एक प्लॉट जो रोड पाहायला येत असते, यांचं काऊन नाही आलं पिवळं म्हणून। पण हे सगळं मेंटेनन्स तर काहीच नाही, फक्त एक व्हेरायटीचंच कॅरेक्टर आहे, कारण एक वेळा आम्ही पेरणीसोबत खात दिलं होतं, आणि एक तणनाशक मारल्याच्या नंतर एक फवारा मारला होता। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सोयाबीनला काहीच केलं नाही आहे। जे काही तुम्ही पाहू शकता हे सगळी त्या व्हेरायटीचीच जादू समजा। ठीक आहे, तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे तर धोत्रा चौरस्त्यापासून इंगरघाटला जो जाणारा रोड आहे, हा रोडला लागून प्लॉट आहे आपलं सचिन भाऊ पोहणे यांचं। तुम्ही बघू शकता पेट्रोल पंपच्या समोर 500 मीटरवर, पेट्रोल पंपपासून 500 मीटरवर यांचं शेत आहे। ठीक आहे, धन्यवाद सचिन भाऊ, धन्यवाद शेतकरी मित्रांनो।